आपण पाहतोय काटेवाडी इथल्या या मतदान केंद्रावरती सुनेत्रा पवार, पार्थ पवार, युगेंद्र पवार, श्रीनिवास पवार, शर्मिला पवार या पोहोचलेल्या आहेत। अतिशय शोकाकुल वातावरण खरं तर बारामतीमध्ये आहे। विशेषतः काटेवाडी हे जे अजित पवारांचं गाव आहे त्या ठिकाणी ही मतदानाची ही प्रक्रिया पार पडते। याच निवडणुकीसाठी अजित पवार अगदी स्वतःला झोकून देऊन प्रचार करत होते। आधीपासूनच खरं तर या मतदार संघावर म्हणा किंवा बारामतीवर म्हणा अजित पवारांच्या पक्षाचं त्यांच्या या ठिकाणी उमेदवारांचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि आज पुन्हा या ठिकाणी ही निवडणूक प्रक्रिया पार पडते। त्यासाठी सुनेत्रा पवार पहिले तर जिल्ह्यामध्ये मतदानाला शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार घेतले, अर्थात तिरंगी लढत या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। एकनाथ शिंदे यांनी देखील या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ताकद लावलेली आहे। अनेक ठिकाणी त्यांनी देखील जाहीर सभा घेतल्याचं पाहायला मिळतं। भाजपकडून मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं, मात्र त्यांनी अजित पवारांच्या निधनानंतर मध्ये फूट पडल्यानंतर या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आले आणि त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती ही निवडणूक एकाच चिन्हावर म्हणजे घड्याळ या चिन्हावर लढण्याचा निर्णय झाला आणि त्यानंतर राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक निर्णायक ठरणार आहे। एकीकडे विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे शोकाकुल वातावरण आहे। अशा या परिस्थितीमध्ये मतदार या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क आज बजावणार आहे। महापालिकेच्या या निवडणुकांनंतर आता या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांचं मतदान पार पडतंय। या गाव स्तरावरील निवडणुकांसाठी खरं तर आधीच या मतदारसंघावर म्हणावं लागेल बारामतीवर आधीपासूनच राष्ट्रवादीचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि त्यामुळे या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कशा प्रकारे कुणाचं वर्चस्व या ठिकाणी आता यावेळी सिद्ध होतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आणि आपण पाहतोय सुनेत्रा पवार, शर्मिला पवार या मतदान करून आता निघालेले आहेत। अतिशय दुःखद भाग या ठिकाणी सुनेत्रा पवार यांच्या चेहऱ्यावरचे आपण पाहू शकतोय। त्यांचा चेहरा बरंच काही सांगून जातोय। अजित पवारांच्या निधनानंतर ही निवडणुकीची प्रक्रिया पार पडतीये आणि त्यासाठी सुनेत्रा पवारांनी मतदान केलेलं आहे। शर्मिला पवार या देखील त्यांच्या सोबत आहेत। युगेंद्र पवार, पार्थ पवार, श्रीनिवास